मुख्यमंत्री जाताना आपण पाहू शकतो, मुख्यमंत्री आपल्यासोबत संवाद साधतायत। सीएम साहेब आले 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 मुख्यमंत्री आता माध्यमांना थोड्या वेळात बैठक पार पडते आपली पहिली हो हो अरे बाबा आता बैठकीला मी जातो आहे। बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन, त्यामुळे बैठक सकारात्मक होईल। कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी, त्यामुळे लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे हो आहेत ना, सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। सीएम साहेब पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत, त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। तर आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ही बैठक आता ते बैठकीसाठी जाणार आहेत। त्यांच्या सोबत शंभूराज देसाई आहेत, बाकी सर्व हा ताफा मुख्यमंत्र्यांचा हा आता थेट कृष्ण मेनन मार्ग, जिथे ज्या देशातील अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतात, अनेक राजकीय निर्णय दिल्लीतील ज्या ठिकाणी घेतले जातात, त्या कृष्ण मेनन मार्गाकडे आता थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा हा निघालेला आहे, आपण पाहू शकतो। आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जो निर्णय करू तो पूर्णपणे हा अमित शहा यांच्या सोबतच बोलून आम्ही निर्णय करू, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।